रिक्षाचालक आणि मनसे नेते समीर काळे यांनी सहार पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर खंडणी उकळल्याचा आरोप केला आहे। मुंबईतील अंधेरी पूर्व येथील सहार पोलीस रिक्षाचालक आणि कॅबचालकांना त्रास देत असून त्यांच्याकडून भारतीय दंड संहितेच्या कलम 285 अंतर्गत दंड आकारत आहेत। रिक्षाचालकांना मदत करण्यासाठी पुढे आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते समीर काळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केले आहेत। माझं नाव पहिलं म्हटलं तर संतोष झिमा कोकरे, मी राहतो विले पार्ले वेस्ट, नेहरू नगर। मी इकडे भाडे घेऊन आलो होतो। भाडं मी पिकअप ड्रॉप केलं आणि एक लेडीज रिक्षावाली तिने मला ॲड्रेस विचारला, तर मी तिला ॲड्रेस सांगण्यासाठी एक रिक्षाच्या गाडी साईडला उभं करून तिला ॲड्रेस सांगण्यासाठी मी उतरलो खाली आणि तिला ॲड्रेस सांगितल्याच्या नंतर साहेबांची गाडी आली। साहेब मला फसवून खोटं बोलून मला गाडीत बसले। मला बोलतोय तू इकडे का थांबला? मी बोललो ॲड्रेस सांगण्यासाठी थांबलो। ते बोलले नाहीये तर चौकीच्या गेटवरती नेतो तुला आणि सोडून देतो असं मला घेऊन आले इकडे पोलीस स्टेशनला, सहार पोलीस स्टेशनच्या जवळ आणले आणि मला इथं जरा शिवीगाळ केली आणि आतमध्ये धक्का मारून आतमध्ये घेऊन गेले आणि आतमध्ये बोलले आणि माझ्या गाडीवरती डायरेक्ट फाईनवाले FIR बनवला माझ्या गाडीवरती आणि मला आतमध्ये ठेवलं। मी सरांना फोन केला, साहेबांना माझा फोन केला, सर आले माझ्याकडे, त्यांच्याकडे मी मदत मागितली तर मला बोलतात कोण साहेब, कोण कशाला बोलवतो, कशाला हे असे असतात ते तसे असतात, तुझ्यावरती दुसरा FIR दुसरा गुन्हा दाखल करेल असं मला धमकी द्यायची वार्ता केली त्या लोकांनी। धमकी दिल्याच्या नंतर मी सरांना बोललो 5 मिनिटं थांबा। मॅडमला बोलतो नाही 5 मिनिटं नाही, तुला साईन करावंच लागेल, अशी दादागिरीची वार्ता करून मला फसवणूक करायला पाहिजे, तू दारू पियालायस, असं केलं असे मला माझ्यावरती खोटं आरोप चालू केले त्या लोकांनी। मला धमकी दिली, मी खूप रडण्याचा प्रयत्न केला। मी बोललो की साहेब माझ्यावरती अन्याय का करताय तुम्ही? तर माझ्यावरती असं अन्याय करून माझा फसवणूक करून माझ्या सह्या घेतल्या आणि बोलले साईडला उभा राहा, जा म्हणले। आता मी गेलो नाही। नंतर माझे सर आले, सरांनी त्यांना प्रश्न विचारले, नंतर मी सरांशी वार्ता केली। पहिल्यांदा मला जेव्हा आमच्या कोकरेचा माझ्या भावाचा फोन आला तर याचा अर्थ हा संकटात आहे हे मी समजलो। हा माझ्या समाजाचा म्हणजे धनगर समाजाचा, महाराष्ट्रात धनगर समाज हा फार मोठा आहे आणि धनगरांचा नेता मी नाही, मी धनगरांचा कार्यकर्ता आहे असं मी समजतो। मी राजकीय जरी असलो, सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरेंचा जरी मी कार्यकर्ता असलो तरी मी धनगरांचा कार्यकर्ताच आहे आणि माझ्या धनगर भावाचा, या धनगराची जात आमची आहे ही, आणि याच्या छातीला जर काही प्रॉब्लेम आहे, याच्यावर जर काही संकट आहे तर मला उतरावंच लागणार हे मला माहित होतं। मी वांद्रे येथे होतो, मला या पोराचा फोन आला आणि याचा फोन जेव्हा आला तेव्हा मला ट्रॅफिक मधून पोचायला जेवढा वेळ लागला तेवढा उशीर झाला। आता संबंधित ठिकाणी मला असं वाटतं की या पोलीस उपनिरीक्षक आहेत अंजली जाधव ताईंना माझा थेट सवाल आहे। सिनियर कोण आहे ते नंतर, त्यांचे ACP कोण आहेत ते नंतर, त्यांचे DCP मनीष कलवानी आहेत आणि ACP बहुतेक आवाड साहेब आहेत। तर माझं म्हणणं हे आहे की बाबा ही काही म्हणजे मुघलाई नाही, छत्रपतींचा हा स्वराज्याचा भाग आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत आणि शिवाजी महाराजांचा हा मुलूक आहे आणि हा मुलूक आता स्वातंत्र्यात आहे। हा स्वातंत्र्यातला मुलूक म्हणजे आमचा हा गरीब रिक्षा चालक सगळा, तो हा मराठी असो, हा आमचा गुप्ता UP वाला असो, हा आमचा पाठक हा UP वाला असो, हे सर्व रिक्षा चालक गरीब आहेत। अहो साहेब, दिवसाला 700-800 रुपये मिळत नाही तो आमच्या रिक्षा चालकांना। त्यांचा स्वतःचा जर रिक्षा असेल तर तो 700-800 रुपयाचा तो धनी आहे, त्याच्यातून त्याला गॅस करायचा आहे, गॅस भरायचा आहे। आज गॅसची पोझिशन तुम्हाला काय ती माहिती आहे, सरकारनं काय करून ठेवलंय। आखाती देशामध्ये युद्ध चालू आहे आणि आखाती देशामध्ये ज्या वेळेला युद्ध चालू आहे त्यावेळेला इथं LPG CNG पेट्रोल डिझेल सगळं जाता वाईट आणि गॅस, घरगुती गॅस, ते सगळं वाईट आहे। चला तो भाग नंतर, पण माझे रिक्षा चालक बांधव जर अशा स्वरूपात ठोकले जात असतील तर या सर्व रिक्षा चालक बांधवांना त्यांच्यासाठी मला उतरावं लागणार। अहो साहेब, पोलीस म्हणजे कायद्याचे रक्षक, पण हे आता भक्षक व्हायला लागलेत। सहार पोलीस स्टेशन आहे, ते सहार पोलीस स्टेशनचे मोठे ते ऑफिसर आहेत। कोण? आता मी नाव घेतो, गाढवे साहेब, एकमेव गाढवे साहेब, आणि या आता आहेत त्या अंजली जाधव, आणि हे आहेत आता आपले किशोर खरात, हे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत आणि ह्या पण पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत। अहो साहेब, मुघलाई लावली आहे। इंग्रजांच्या विरोधामध्ये आमचे क्रांतिकारी लोक लढले आणि आज इंग्रजांच्या पारतंत्र्यातून आपला देश स्वतंत्र करून घेतला। 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला, 15 ऑगस्टला, बरोबर। त्यांच्यासाठी आम्हाला लढावं लागलं। आमचे बापदादे लढले, मेले, माती झाले, पण आता काय करणार?
यांची जी प्रक्रिया आहे ही इंग्रज आणि मुघल अशा स्वरूपामध्ये चालू आहे. मुघल कसे यायचे, यवन कसे यायचे, शेतकऱ्यांची घोरढोरं, त्यांचे नांगर, त्यांच्या आया बहिणी सगळे खेचून खेचून घेऊन जायचे. छत्रपतींनी लढा लढला त्या लोकांचा, छत्रपतींनी लढला, छत्रपती शिवाजी महाराजांनी लढले, आमचे मावळे लढले आणि आज आमचा देश स्वराज्य आज करून दिला आम्हाला. त्यांच्यानंतर इंग्रज आले कालांतराने. इंग्रजांच्या काळामध्ये भरपूर लोक लढले. तुम्हाला सगळंच माहिती आहे, महात्मा गांधी लढले, नेताजी लढले, पंडित नेहरू लढले, सगळेच लढले, लालबहादूर शास्त्री लढले, टिळक लढले, आगरकर लढले, मराठी माणसं भरपूर लढली. अहो या महाराष्ट्रासाठी 105 हुतात्मे झाले आणि ते देव झाले. या महाराष्ट्रासाठी, होय होय मी म्हणतो, या महाराष्ट्रासाठी 105 लोक लढली आणि मृत झाले. त्यांनी आपल्या देशावरती, आपल्या महाराष्ट्रावरती आपला स्वतःचा जीव न्योछावर करून टाकला, वारले ते बिचारे. आपण 1 मे का म्हणून साजरी करतो? महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन. महाराष्ट्र दिन आहे, 1 मेला आहेच, कार्यक्रम येणारच आहे. कारण कामगार कोण? प्रत्येक कामगार आहे. आजही कामगार आहे. 700-800 रुपयाची कमाई नाही हो, 200-300-250 रुपये जातात गॅसमध्ये. अहो एवढ्या महागाईच्या दिवसात पोरं बाळ आहे, बायको आहे, बायकोला पण काहीतरी दवा दारू आहे, घरचा किराणा आहे, पोरांच्या पिया आहेत, आज सगळं 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 आहे. मग या गरिबांनी जगायचं नाही का? मग ही प्रक्रिया जी आहे ना, ही 200 काय लिहिलं यांनी, 285 म्हणजे काय? 6 महिन्याची कैद आणि 1200 रुपयाचा फाईन. कोणाचं खच्चीकरण करताय? सार पोलीस स्टेशन. नुसतं सार पोलीस स्टेशन जबाबदार नाहीये, विलेपार्ले पोलीस स्टेशन, सारा स्टार हॉटेलच्या बाजूला समोर, त्याच्यानंतर एअरपोर्ट चौकी पोलीस स्टेशन, कुठं? तिथं आपल्या एअरपोर्टच्या हद्दीमध्ये, बरोबर, सार पोलीस स्टेशन. लय वंगाळ कारोबार आहे अधिकाऱ्यांचा. कशासाठी करताय? एसीबी साहेबांना उद्या माझी संस्था आई तुळजाई सेवाभावी संस्था आणि मी राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक म्हणून लढा उभारतोय. यांच्या सह्या घेणार मी सगळ्या रिक्षा चालकांच्या. या टॅक्सी स्टँडवरती, या रिक्षा स्टँडवरती मी आता लढा लढणार अन्यायाविरुद्ध होणाऱ्या अन्यायाविरोधात. मित्रांनो, या ठिकाणी अंजली जाधव मला माहित नाही काळ्या का गोऱ्या, मी पाहिल्या नाहीत. किशोर खरात मला माहित नाहीत काळे के गोरे, पण माझ्या लोकांवरती अन्याय करणारा कागद हा कागद आहे. याच्यावरती कलम 285 वारंवार मारतायत. कोण त्यांचं मानसिक खच्चीकरण करताय? बघा, या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार आहे. या सहारच्या हद्दीमधला भ्रष्टाचार सांगतो मी तुम्हाला. इथे जो रिक्षा स्टँड आहे, त्या रिक्षा स्टँड मध्ये जर रिक्षा रजिस्टर करायची असेल, नाव नोंदवायचं असेल, तर लाखो रुपये मागितले जातात. 50,000 पासून लाख रुपये ते घेतात आणि त्या लोकांना अभय आहे, बरोबर आहे. त्यांच्यावर पोलीस स्टेशन काही कारवाई करत नाही. त्यांना महिन्याला 2 ते 5,000 रुपये ते लोक रिक्षा चालक देतात. कोणतरी बाप लोक आहेत राजकीय, मी नाव नाही घेणार, कोण आहेत मला सगळं माहिती आहे, पण नाव घ्यायचं नाही. नाव द्यायची वेळ आली तर मी कोर्टात नावं देईन, त्याबद्दल वादच नाही. मी हा लढा कोर्टात लढणार आहे. माझी संस्था मजबूत आहे, आई भवानीचा माझ्यावर आशीर्वाद आहे. पण या मुघलाईला, या इंग्रजांच्या यांच्या कारकिर्दीला, इंग्रज आहे ते, आणि हे कोण आहेत माहितीये का? हे वर्दीतले सरकारी गुंडे आहेत, सरकारी गुंडे. हे वसुलीबाज आहेत सगळे ऑफिसर. काय बघा, आमच्या राजसाहेबांनी आम्हाला शिकवलंय, पोलिसांबद्दल काही आपण वावगं बोलायचं नाही. हो, आम्ही नाही बोलत वावगं, आम्ही कुठे म्हणतो, पोलीस मायबाप म्हणतोच की, पण पोलीस स्टेशनला पण शिस्त असली पाहिजे की. चुकीचे गुन्हे दाखल करतात, प्रसंगी खंडण्या टाकतात, कलम 384, कलम 385. कसली शहानिशा करता तुम्ही? हा, कसली शहानिशा करता? लक्षात ठेवा, जेवढे आम्ही ठोकले जाऊ ना, तेवढे तुम्हाला पण ठोकीन मी. जर चुकीचे आढळलात, जर चुकीचे गुन्हे लादलेत गरिबांवर, तर तुमच्या प्रत्येक पावलावरती सापशिडीतले साप येतील. हा, सापशिडी खेळले की नाही? सगळे लहानपणी खेळले. 99 वर गेल्यानंतर लोकांना वाटतं शिडी भेटली, डायरेक्ट 99 वर गेलो, एकदम प्रमोशन झालं. पण 99 वरून पण 0 वर येतो माणूस. मला माहिती आहे, मी खेळतो अजून सापशिडी. मग काय, पोलिसांच्या पायात साप येणार की? मीडिया आहे, आमचे पत्रकार आहेत, आमचे चॅनलवाले आहेत आणि सन्माननीय राजसाहेब पण आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, चुकीची गोष्ट कराल ना, तर राजसाहेबांचा मावळा तयार आहे 2 हात करायला. सन्माननीय राजसाहेब बघा, हे लोक काय करतायत, हे अन्याय करतायत. या आपल्या मराठी धनगरावरती, या माझं कोकरू, आडनाव कोकरे आहे, हा कोकरू लाडानं बोलतो मी, याला बोलतो की नाही? कोण आहे मी तुझा? दादा आहे की नाही? दादा आहे.
मग आता काय, हा माझा पाठक, हा युपी वाला रिक्षा चालक आहे, हा माझा गुप्ता, हा माझा गुप्ता आहे. काय आज 35 40 वर्ष हे लोक इथे राहतात. मग आज कुठले, यांची कर्मभूमी कुठली? युपी नाही, यांची कर्मभूमी महाराष्ट्र. आमचे साहेब म्हणतात ज्या वेळेला या ठिकाणी 35-40 वर्ष वास्तव्य केलेला युपी वाला बिहारी माणूस जर इथं राहतोय, तो राहतोय, तो मुंबईकर आहे, तो मराठी आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, हे युपी वाले जरी असले तरी यांचा संकटमोचक, या सगळ्या रिक्षा चालकांचा संकटमोचक म्हणून मी आलोय. आणि होय, मी संकटमोचक आहे. 1 by 1 हिशोब करतो सगळा, 1 by 1. कुठला पण अधिकारी असो, टाका खंडण्या, गुन्हे नोंदवा, का आमचे फिंगरप्रिंट घ्या, मला काय फरक पडत नाही. माझ्या रिक्षा चालकांचे फिंगरप्रिंट घेतले का रे कोकरे? घेतले की नाही? तुझे घेतले का रे? फिंगरप्रिंट घेतले का? घेतले का रे? तुझे घेतले की नाही? घेतले. बघा, फिंगरप्रिंट घेतले. कशासाठी? म्हणजे आमच्यावर चुकीचे गुन्हे तुम्हाला लादायचे. लादून बघा ना. तुमच्यात जर दम असेल ना, जगदंबे शपथ सांगतो आणि आई तुळजाईला स्मरून सांगतो, अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजापूरच्या भवानीचा भंडारात लावतो मी. आणि भंडारा शपथ सांगतो, मी आलो होतो एका माझ्या धनगरासाठी आलो होतो. हे माझं पोरग आहे, हे माझं भाऊ आहे, लहान बारकं भाऊ आहे. आलो होतो समाजासाठी, पण भेटले इथं युपी वाले पण भेटले. हे पण माझेच आहेत. काय माझे आहेत? मी चॅलेंज करतो सहार पोलीस स्टेशनला, त्यांच्या सिनियरांना आणि संबंधित विभागातल्या या सर्व आमच्या उप पोलीस निरीक्षकांना. चॅलेंज आहे माझं चॅलेंज आहे, सोडणार नाही. परिस्थिती गंभीर, तिथे समीर काळे, महाराष्ट्र सैनिक आणि आई तुळजाई सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष महाराष्ट्रभर गाजवल. आणि बघा लढा कसा लढतो ते. जय भवानी, जय शिवाजी.